नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे। काल भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनीही नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दंड ठोपटले आहे। काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झालाय। आज लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या आणि 7व्या टप्प्यात मतदान झाले। राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातील नेते मंडळी शांत झाली आहे। आरोप प्रत्यारोपांची मालिका काही काळ संपल्याचं दिसून येत आहे। मात्र निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणूक प्रचार काळातील घटनांवर कारवाई होताना दिसून येते। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनापरवाना सभा घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्यावर प्रचार सभेच्या तब्बल 43 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी कारवाई करत गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक केली आहे। अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफारच केली नाही, तर ते स्वतःच्या रक्ताच्या नमुन्यांशी बदलले असा आरोप आहे। अल्पवयीन आरोपीच्या आईला न्यायमूर्ती बालसुधार गृहात नेण्यात आले आहे। जे बोर्डाने पुणे पोलिसांना अल्पवयीन आरोपीची 2 तास चौकशी करण्याची परवानगी दिली होती। पुणे क्राईम ब्रांच अल्पवयीन आरोपीची त्याच्या आईच्या उपस्थितीतच चौकशी करणार असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळीतील अंतिम टप्पा बाकी आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल। आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली। यानंतर 4 जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहे। इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे तर फलटणमध्ये रणजितसिंग निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत। राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्याच दुनियेत व्यस्त आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजूनही मिळाली नाही। त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पडली। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत। सर्व परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा मारत आहेत अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। 10 जून रोजी अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। याचबरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत। 4 जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत। त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळही मागितली आहे। त्यांचा पक्षप्रवेश मुहूर्त ठरलेला आहे। 4 जून नंतर शरद पवार गट रिकामा होणार आहे असा मोठा दावा अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केलाय। खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतला। सांगलीच्या एका कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपण मिटकरींच्या व्यासपीठावर कधीच जाणार नसल्याचे म्हटले होते। मात्र मेधा कुलकर्णींची ही माहिती खोटी असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले। उलट मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेले वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारे ठरू शकते असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले असा आरोप केला होता। या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे। 3 दिवसात माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा शिंदे यांनी राऊतांना दिलाय। यावर आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, तर पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता पुरता उतरलेला आहे। त्यामुळे आम्ही यंदा महाराष्ट्रात 40च्या पुढे जाऊ, तर देशात 300च्या वर जागा जिंकू असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय। राहुल गांधी यांना यात्रेच्या निमित्ताने लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला।
इंडिया आघाडीला पूर्ण देशात समर्थन मिळाले। त्यामुळे आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोल्समध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येईल, असेही नाना पटोले म्हणाले। सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या पुढे गेलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर 2500 हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या आहेत। जालना कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।